आज या विचार मंचावर मनोरंजन करण्यासाठी मी आलोय का? नाही माझ्या माते, हे माझ्या माते, हे महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. हे महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला. हे अंतरीचा जागवा रे, कोणता अंतरीचा देव हे याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. हे या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्या. कोणत्या कोवळ्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या हे कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कोवळ्या कळ्या. हे माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी, पण आमची नजर चुकली, हे आमचा दृष्टिकोन चुकला. आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. हे 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. हरामखोर कुत्रे आमच्या लेकींच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागले. कॉलेजची माझी लेक हे दारू पिऊन रस्त्यांनी लोळू लागली का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. आज या विचार मंचावर वसंत हंकारे आला, आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये पेरून जाणार. आणि म्हणून सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ज्यांना आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकानं ऐकायचं. आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, ए माझ्या लेकरा, त्या आईला हा प्रश्न आम्ही कधीच विचारला नाही. तुझं वय 50 आहे, तुला सोडून तुझी आई 4-5 वर्षापूर्वीच निघून गेली, पण हे बघ ना, भिंतीवरती नक्कीच तिचा फोटो तू टांगला असणार बघ. कारण जोपर्यंत आमचा आईबाप आमच्या डोळ्यासमोर असतो, आईबापाची आम्हाला किंमत कळत नाही. आणि ज्या वेळेला आमचा आईबाप भिंतीवरती जाऊन बसतो त्यावेळेला आम्हाला आईबाप कळतो, आणि तो आईबाप कधी खाली येत नाही. पण आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली. कारण पोरानं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे. 9 महिने या लेकराला या उदरात ठेवलं साहेब. प्रत्येक क्षणाला वाट बघते, कधी एकदाच माझं लेकरं माझ्या उदरातून माझ्या तळ हातावरती येईल, आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहीन. साहेब या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब, माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे.